बापरे, सकाळी आपली इतकी घाई गडबड असते ना, मुलांच्या शाळेची तयारी, कामाला जाणाऱ्यांचे डब्बे, आणखीन त्याच्यातून एखाद्या भाजीसाठी मसाला वाटायचा असेल तर मग आपला फार वेळ जातो. म्हणूनच आज आपण भाजीच्या मसाल्याचा प्रीमिक्स तयार करूया. हे प्रीमिक्स आपण एकदा बनवून ठेवलं, मूग, मटकी, मसूर किंवा आणखीन काय भाज्या आहेत ना, याच्या सोप्या पद्धतीने भाज्या बनवून होतात. आता हा भाजीचा मसाला तयार कसा करायचा आहे, याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे, काही हरकत नाही. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कांदा खोबऱ्याचा मसाला तयार करूया. मसाला तयार करण्यासाठी आपल्याला एक मोठी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, 5 लसणीचे कांदे, 100 ग्राम अद्रक घेतले आपण, आणखीन 3 मोठे कांदे, आणखीन आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीर बघूया. ही कोथिंबीर मी काल सकाळी आणले. त्याचं काय केलं, एका ग्लासात पाणी घेतलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवली. बघा, कोथिंबीर एकदम हिरवीगार आहे, अजिबात खराब नाही झाली. आपण कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवतो ना, तेव्हा इतकी काळजी घ्यायची का जेवढे मुळं बुडतील तेवढीच आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घातलं तर मग आपली कोथिंबीर खराब होते. जेव्हा आपल्याकडे फ्रीज नव्हत्या तेव्हा आपण अशीच कोथिंबीर साठवून ठेवत होतो ना, 3 ते 4 दिवस चांगली राहते. आपण कोथिंबीर पाण्यात ठेवतो तेव्हा मुळं बुडतील ना, इतकंच पाणी घालायचं. पाणी जास्त झालं तर मग ही कोथिंबीरची पानं आहेत ती कुजतात. आपण आधी कोथिंबीर साफ करूया. आपण मसाल्यात टाकण्यासाठी कोथिंबीर कुटतो तेव्हा देठ पण घ्यायचे. देठामुळे मसाल्याला सुगंध एकदम छान येतो. फ्रीजमध्ये ठेवलेलं आलं, कोथिंबीर काही घातलं तर आपल्या मसाल्याला बुरशी येते, म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं काहीच मसाल्यामध्ये घालायचं नाही. हे बघा, एवढे छान कवळे कवळे देठ घ्यायचे. आपल्याला जास्त कोथिंबीर लागणार नाही, एक मुठभर कोथिंबीर घ्यायची. आपल्याला कोथिंबीर धुण्यासाठी एक खोलगट भांड्यात पाणी घ्यायचं आहे. कोथिंबीरला माती असते, 2 ते 3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. कोथिंबीर आपली धुवून झाले, एका जाळीमध्ये ठेवते म्हणजे सर्व पाणी निघून जाईल. कोथिंबीर आपल्याला कोरडी करायची, त्याच्यासाठी इथे एक कपडा घेतला आहे कॉटनचा, त्याच्यावर ठेवूयात. कोथिंबीर एकदम पातळ करून ठेवूया म्हणजे सर्व पाणी निघून जाईल. तर आपली तयारी होते तोपर्यंत कोथिंबीर पंख्याखाली नेऊन ठेवते. कांदा आपल्याला उभा पातळ कापायचा आहे. आपल्याला कांदा ना अंदाजाने कापायचा, फार पातळ पण नाही करायचा, नाही तर तेलामध्ये मग करपून जातो. आपण कापलेला कांदा बघूया. हे बघा, असा एकसारखा कापायचा म्हणजे चांगला भाजतो. कापलेला कांदा मोकळा केला आहे. चिमूटभर मीठ घालूयात. पूर्ण कांद्याला मीठ लावायचं. कांद्याला आपण मीठ लावले, 15 मिनटं झाकून ठेवूया. आपण लसणीच्या पाकळ्या मोकळ्या करूया म्हणजे सोलायला बरं पडेल. लसूण नवीन आहे, लगेच उगवता आणून ठेवला की. मी लसूण असा सोलते. हे बघा, असा फोडला ना आधी म्हणजे लगेच सोलून होतो. लसूण आपला सोलून झाला आहे, एका वाटीमध्ये काढूया. सोल्याला लसूण पाऊण वाटी झालं आहे. अद्रक कापूयात. अद्रक धुवून पुसून घेतलं आहे. मसाल्यामध्ये कोणताच पदार्थ घालताना ओला घालायचं नाही, तर मसाला आपला खराब होतो. अद्रकचे पातळ काप काढायचे म्हणजे वाटलं जातं लवकर. अद्रक सोलायची गरज नाही, सालीसकट घालायचं. आपण पाऊण वाटी लसूण घेतला आहे, त्याच्यासाठी अर्धी वाटी अद्रक घ्यायचं आहे. कधी पण आपण मसाला तयार करतो तेव्हा लसूण जास्त घ्यायचा, आणखीन अद्रक आपल्याला कमी घ्यायचं आहे. आता आपल्याला सुकं खोबरं किसायचं आहे. सुकं खोबरं नरम असलं म्हणजे पटकन किसलं जातं. सुकं खोबरं आपण 100 ग्राम घेतलं आहे. आपण कांदा झाकून ठेवला होता तो बघूया. कांद्याला पण मीठ लावलं त्याच्यामुळे पाणी निघणार आहे. हे बघा, तर जेवढं पाणी आहे ना सर्व पाणी काढून घ्यायचं आपल्याला कांद्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे कांदा लवकर तळतो. हे बघा, कांद्यातून एवढं पाणी निघालं. आधी आपण सुकं खोबरं किसलं आहे ते भाजूयात. खोबरं भाजताना गॅस बारीक ठेवून भाजायचं, नाही तर खोबरं लगेच करपतं. खोबरं भाजले, काढून घेते. तेल गरम झाले, कांदा सोडूयात. जेव्हा आपण कांदा तळायला घेतो तेव्हा बारीक गॅस ठेवून कांदा तळायचा म्हणजे करपत नाही. कांदा तळून झाला आहे, काढून घेऊयात. उरलेला कांदा आहे तो पण तळूया. पण पहिला कांदा तेलामध्ये टाकला होता, त्याला तळायला 5 मिनटं लागले. आपण कांदा बघूया. कांदा किती कुरकुरीत झाला आहे. हा तळलेला कांदा एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचा, 2 ते 3 महिने चांगला टिकतो. आता आपल्याला लागणार आहे उन्हाळ्यात केलेला मालवणी मसाला. कोथिंबीर सुकले, तिला कापून घेऊया. आणखीन आपल्याला मसाल्यामध्ये टाकण्यासाठी 1 वाटी जाडं मीठ लागणार आहे. आपल्याला लागणार आहे मिक्सरचं मोठं भांडं. मीठ घालूयात. कापलेली कोथिंबीर, कापलेला अद्रक घालूयात. लसूण घालायचे. खोबरं, तळून घेतलेला कांदा घालायचा आहे. आता घालूयात आपला मालवणी मसाला. चला आपण मसाला वाटून घेऊयात. मसाला झाऱ्याने एकत्र करून घ्यायचा. मसाला आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. आपल्या मसाल्याचा सुगंध एकदम छान येतो आहे. भाजी केल्यावर किती चांगली होईल. आपल्याला उरलेला मसाला आहे तो पण वाटून घ्यायचा आहे. आपण आता मसाला तयार करतो आहे तो घाटी मसाला नाही आहे, कांदा खोबऱ्याचा आहे. घाटी मसाल्याचं काय करतात, वजन भरायलासाठी हा कांदा आणखीन खडं मीठ आहे ना ते जास्त घालतात आणि गरम मसाले वगैरे त्याच्यामध्ये कमी असतात, म्हणून त्या मसाल्याचा रंग काळा असतो थोडा.
मसाला बनवून झाला आहे. एका बरणीमध्ये आपण भरून ठेवूयात. आपण ज्या भांड्यामध्ये मसाला ठेवणार आहे ते चांगलं पुसून सुकवून घ्यायचं. एवढा मसाला आपल्याला 2 ते 2.5 महिने पुरेल. असा मसाला आपण एकदा बनवला म्हणजे आपल्याला ज्या भाज्या हव्या आहेत त्या आपण बनवू शकतो. आपला छान मसाला बनवून झालेला आहे.